नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक शास्त्रे या विषयाचा मूल्यमापन आराखडा आज आपण अभ्यासणार आहोत. सामाजिक शास्त्रे हा विषय तसा आपण ऐकलेला नसतो, तर हा आपला मुख्य विषय आहे आणि या विषयाअंतर्गत इतिहास व राज्यशास्त्र याचा एक पेपर आपल्याला सोडवावा लागतो आणि भूगोल या विषयाचा एक पेपर आपल्याला सोडवावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणत्याही इयत्तेमध्ये शिकत असाल, आपल्याला मूल्यमापन आराखडा माहीत असणं गरजेचं असतं. मूल्यमापन आराखडा जर आपल्याला माहीत असेल तर आपल्याला प्रश्नपत्रिका व्यवस्थित समजते आणि मग ती प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी आपल्याला फायदा होतो. त्यासाठी विषय कोणताही असेल त्याचा मूल्यमापन आराखडा आपल्याला माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. जो आपला सामाजिक शास्त्रे हा विषय आहे, या विषयांतर्गत आपल्याला इतिहास व राज्यशास्त्र हा विषय 50 गुणांसाठी आहे आणि भूगोल हा विषय 50 गुणांसाठी आहे. इतिहास व राज्यशास्त्र या विषयाच्या अंतर्गत जी लेखी परीक्षा आहे ती 40 गुणांची होते आणि जे आपलं अंतर्गत मूल्यमापन आहे ते 10 गुणांचं होतं. 40 अधिक 10 असे एकूण 50 गुण आपल्याला पेपर 1 साठी असतात. त्यानंतर जो आपला दुसरा पेपर आहे किंवा दुसरा विषय आहे तो म्हणजे भूगोल विषय, आणि त्याच्यामध्ये सुद्धा लेखी परीक्षेसाठी आपल्याला 40 गुण असतात आणि अंतर्गत मूल्यमापनासाठी आपल्याला 10 गुण असतात. असे 40 अधिक 10 एकूण 50 गुण होतात आणि या दोन्हीही उपविषयांचे मिळून एकूण 100 गुण होतात आणि त्याच्यासाठी आहे तो आपला मुख्य विषय सामाजिक शास्त्रे. आपण सामाजिक शास्त्रे म्हणून कधी त्याच्याकडे बघत नाही. इतिहास व राज्यशास्त्र आणि भूगोल या नावानेच आपण या विषयाला ओळखत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या विषयाच्या बाबतीमध्ये त्याचं जे काही अंतर्गत मूल्यमापन आहे ते कशा पद्धतीने होते ते अगोदर आपण या ठिकाणी समजून घेऊया. जर आपण इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा विचार केला किंवा या पेपरचा विचार केला तर याच्यामध्ये जे काही आपले 10 गुण आहेत अंतर्गत मूल्यमापनाचे, त्याच्यामध्ये आपले 2 गृहपाठ घेतले जातात 5-5 गुणांचे, त्याचे 10 गुण होतात आणि त्याला 2 ने भागून 5 गुणामध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. त्याचबरोबर बहुपर्यायी चाचणी एक होते 10 गुणांची आणि त्याला सुद्धा 2 ने भागून त्याचं 5 गुणामध्ये रूपांतर केलं जातं. म्हणजे गृहपाठाचे 5 गुण आणि बहुपर्यायी चाचणीचे 5 गुण असे 10 गुण आपल्याला अंतर्गत मूल्यमापनातून मिळत असतात. त्याचबरोबर जो आपला दुसरा विषय आहे भूगोल किंवा हा आपला दुसरा पेपर असतो आणि याच्यामध्येही त्याच पद्धतीने अंतर्गत मूल्यमापन होतं. 2 गृहपाठ असतात 5-5 गुणांचे, त्याचे 10 गुण होतात आणि त्याला 2 ने भागून त्याचं 5 गुणामध्ये रूपांतर केलं जातं. बहुपर्यायी चाचणी होते 10 गुणांची आणि त्याला सुद्धा 2 ने भागून त्याचं 5 गुणामध्ये रूपांतर केलं जातं. इतिहास व राज्यशास्त्र या विषयाप्रमाणेच गृहपाठासाठी 5 गुण आणि बहुपर्यायी चाचणीसाठी 5 गुण असे अंतर्गत मूल्यमापनासाठी इथे सुद्धा आपल्याला 10 गुण मिळत असतात. आता जी 40 गुणांची लेखी परीक्षा आहे त्याचा आपण थोडासा विस्ताराने अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची घटकनिहाय गुणविभागणी कशी आहे, प्रश्न प्रकारानुसार गुणविभागणी कशी आहे आणि या विषयाचा प्रश्नपत्रिकेचा आराखडा कसा असणार आहे, म्हणजे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे, आजच्या भाषेमध्ये त्याला कृती आराखडा असं सुद्धा म्हटलं जातं, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इतिहास व राज्यशास्त्र या विषयामध्ये इतिहास या विषयात एकूण आपली 9 प्रकरणं आहेत आणि त्या 9 प्रकरणामध्ये घटकनिहाय गुणविभागणी कशी करण्यात आली आहे ती आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर याचे त्यांनी प्रमुख 4 घटक केलेले आहेत. पाठ आपले 9 आहेत, परंतु हे 9 पाठ त्यांनी 4 प्रमुख घटकामध्ये विभागलेले आहेत. त्याच्यामध्ये क्रमांक 1 इतिहासाचे चिकित्सक समालोचन, त्याच्यामध्ये प्रकरण 1 आणि 2 चा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला 6 गुण आहेत. पुढच्या कॉलममध्ये विकल्पासहित गुण दिलेले आहेत, म्हणजे जिथे आपल्याला 2 प्रश्न सोडवायचे असतात तिथे अधिक प्रश्न दिलेले असतात, तर त्याही प्रश्नांच्या गुणांचा तिथे समावेश केलेला आहे. आपण फक्त गुण या कॉलममधलाच विचार करणार आहोत. त्यानंतर जो दुसरा घटक आहे त्याच्यामध्ये उपयोजित इतिहास आणि त्याच्यात एकच प्रकरण ठेवलेलं आहे, तिसरं प्रकरण, आणि ते आपल्याला 3 गुणांसाठी असणार आहे. त्यानंतर जो तिसरा घटक आहे विविध घटकांचा इतिहास, त्याच्यामध्ये प्रकरण 4, 5, 6, 7 आणि 8 अशी 5 प्रकरणं ठेवलेली आहेत आणि या 5 प्रकरणांवरती आपल्याला 16 गुणांचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत आणि विकल्पासह ते 23 गुणांचे असणार आहेत. त्यानंतर जो आपला चौथा घटक आहे त्याच्यामध्ये इतिहास व अन्य क्षेत्रे असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यात 9व्या प्रकरणाचा समावेश करण्यात आलेला आहे आणि याच्यावरती 3 गुणांचे प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत. विकल्पासह विचार केला तर
5 गुणांचे प्रश्न त्याच्यावरती विचारले जाणार आहेत। अशा पद्धतीनं इतिहास या विषयावर आपल्याला 28 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत। यानंतर याच विषयाच्या अंतर्गत जो राज्यशास्त्र हा घटक आहे त्याच्यामध्ये घटकनिहाय गुणविभागणी कशी केलेली आहे तीही आपण अभ्यासणार आहोत। त्याच्यात घटक क्रमांक 1 मध्ये प्रकरण 1च ठेवलेलं आहे आणि ते 3 गुणांसाठी आहे। विकल्पासह त्याच्यावरती 5 गुणांचे प्रश्न असणार आहेत। त्याच्यानंतर घटक 2 मध्ये प्रकरण 2 आणि 3 चा समावेश करण्यात आलेला आहे। याच्यावरती 5 गुणांचे प्रश्न असणार आहेत। विकल्पासह 8 गुणांचे प्रश्न विचारले जातील। आणि जो तिसरा घटक आहे त्याच्यामध्ये प्रकरण 4 व 5 चा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्याच्यासाठी 4 गुण देण्यात आलेले आहेत। विकल्पासह 7 गुणांचे प्रश्न त्याच्यावरती विचारले जाणार आहेत। म्हणजे 40 पैकी राज्यशास्त्रावरती 12 गुणांचे प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत। म्हणजे इतिहास 28 गुण आणि राज्यशास्त्र 12 गुण याप्रमाणे 40 गुणांची लेखी परीक्षा आपली होणार आहे। प्रश्न प्रकारानुसारही गुणविभागणी आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। ती अशी असणार आहे। वस्तुनिष्ठ प्रश्न 8 गुणांचे असणार आहेत। लघुत्तरी प्रश्न 14 गुणांचे असणार आहेत। विकल्पासह ते 22 होणार आहेत। आणि जे दीर्घोत्तरी प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आपला फक्त 5वा प्रश्न आहे आणि त्याच्यावरती 6 गुण असणार आहेत आपले। विकल्पासह ते 12 होणार आहेत। एकूण असे 28 गुण प्रश्न प्रकारानुसार विभागण्यात आलेले आहेत। त्याच्यानंतर राज्यशास्त्र या विषयाचा आपण विचार केला तर याच्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न 2 गुणांचे असणार आहेत जो आपला 6वा प्रश्न असेल। लघुत्तरी प्रश्न 10 गुणांचे विकल्पासह ते 18 होणार आहेत। दीर्घोत्तरी प्रश्न याच्यावरती असणार नाही आहे आणि एकूण असे 12 गुणांचे प्रश्न प्रश्न प्रकारानुसार असे विभागण्यात आलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो घटकनिहाय गुणविभागणी आपण अभ्यासलेली आहे आणि प्रश्न प्रकारानुसार सुद्धा त्याची गुणविभागणी या ठिकाणी अभ्यासलेली आहे। आणि मग याच्यावर आधारित प्रश्नपत्रिकेचं स्वरूप निश्चित केलं जातं आणि प्रश्नपत्रिकेचा आराखडा तयार केला जातो तो आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची कृतीपत्रिका या ठिकाणी अभ्यासणार आहोत। म्हणजेच प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। तर इथे ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या आपण काही वाचत बसणार नाही आहोत कारण पुढे प्रश्नपत्रिकेमध्ये चर्चा करत असताना या सगळ्या विषयांचा विचार आपण त्या ठिकाणी करणार आहोत। यामध्ये जो पहिला अ प्रश्न आहे तो आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। तर इथे आपल्याला 3 प्रश्न दिलेले असतात आणि प्रत्येक प्रश्नासाठी स्वतंत्रपणे 4 पर्याय दिलेले असतात। त्याच्यातील योग्य तो पर्याय आपल्याला निवडायचा असतो आणि तो तिथे लिहायचा असतो। इथे फक्त पर्याय लिहायचा नाही तर पूर्ण वाक्य लिहायचं आहे आणि जिथे तो काही आपण पर्याय लिहिलेला असेल त्याच्या खाली अधोरेखित सुद्धा करायचं आहे। कारण का योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा असं म्हटलेलं आहे। पण बरेचसे विद्यार्थी फक्त पर्यायच लिहितात, पूर्ण वाक्य त्या ठिकाणी लिहित नाहीत। तर इथं हे वाक्य तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे, त्या पद्धतीने ते वाक्य तुम्ही परीक्षेमध्ये लिहायचं आहे। त्यानंतर जो आपला ब प्रश्न आहे पहिल्या प्रश्नामधील त्याच्यात पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा आणि ती लिहा असं म्हटलेलं आहे। तर इथे सुद्धा आपल्याला 3 प्रश्न विचारलेले असतात आणि त्यासाठी स्वतंत्र 3 गुण असतात। जी काही चुकीची जोडी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी ओळखायची असते, ती सुद्धा इथे व्यवस्थित दाखवलेली आहे। या पद्धतीने तुम्ही परीक्षेमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर हे लिहायचे। त्याच्यानंतर जो आपला दुसरा प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय सूचना आहे बघा। प्रश्न दुसरा अ असं म्हटलेलं आहे दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा किंवा इथे सूचना अशी असू शकते दिलेल्या सूचनेनुसार कृती करा, अशी कोणतीही सूचना या ठिकाणी असू शकते। आणि इथे आपल्याला 2 प्रश्न सोडवायचे असतात। प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात त्यामुळे एकूण गुण आहेत याचे 4। त्याच्यामध्ये आपल्याला 3 प्रश्न विचारलेले असतात। इथे आकृतिबंध पूर्ण करायचा असतो किंवा एखादा ओघतक्ता पूर्ण करायचा असतो, कसाही प्रश्न असेल तर तो आपल्याला या ठिकाणी लिहावा लागणार आहे। 3 दिलेले असतात इथे, तर त्याच्यातले आपल्याला 2 सोडवायचे असतात। प्रत्येकामध्ये जवळजवळ 4 रिकाम्या जागा असतात, त्या आपल्याला भरायचे असतात। 1 रिकामी जागा अर्ध्या गुणांसाठी या पद्धतीने गुणदान त्या ठिकाणी केलेलं असतं। असे हे 3 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत, त्याच्यातले आपल्याला कोणतेही 2 सोडवायचे। त्यानंतर हा दुसरा ब प्रश्न आहे। तर याच्यामध्ये टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा म्हणून प्रश्न असतो आणि इथे आपल्याला 2 प्रश्न सोडवायचे असतात आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, असे 2 प्रश्नांचे इथं
4 गुण होतात. पण विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर लिहित असताना प्रत्येक गुणासाठी आपल्याला किमान एक मुद्दा लिहायचा आहे. इथे उपयोजित इतिहास म्हणजे काय लिहित असताना किमान तुम्ही 2 मुद्द्यामध्ये त्या प्रश्नाची उत्तरं लिहायची आहेत. तुम्ही तसं न लिहिता जर निबंध वजा त्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं असेल तर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि आपल्याला गुण कमी मिळण्याची शक्यता असते. त्यामुळं 2 गुणांसाठी प्रश्न असेल तर किमान 2 मुद्दे आपण लिहिणं गरजेचं आहे. पण मी सर्व विद्यार्थ्यांना नेहमी असं सांगतो की त्या प्रश्नाचं उत्तर जेवढं आहे तेवढं पूर्ण लिहा, तरच आपल्याला अगदी हक्काने त्या प्रश्नासाठी पूर्ण गुण त्या ठिकाणी मिळणार आहेत. या पद्धतीने तुम्ही उत्तर लिहित चला. इथे एक नमुना तुम्हाला दाखवलेला आहे. आता पुढे काही दाखवण्याची गरज नाही आहे. तर या पद्धतीने जर सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहिलेली असतील तर अगदी पैकीच्या पैकी गुण आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत. हा आपला तिसरा प्रश्न आहे. याच्यामध्ये अशी सूचना आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. इथे सुद्धा कोणतेही आपल्याला 2च प्रश्न सोडवायचे आहेत. एका प्रश्नाला 2 गुण म्हणजे 2 प्रश्नांचे एकूण 4 गुण आहेत. इथे आपल्याला 4 विधाने दिलेली असतात. पैकी आपल्याला कोणतेही 2 सोडवायचे आहेत. नेहमीप्रमाणे जी काही सूचना आहे ती 2 तर मुद्दे आपल्याला लिहायचेच आहेत कमीत कमी, पण जेवढं काही त्याचं उत्तर असू शकेल पूरक उत्तर ते पूर्ण लिहायचं आहे. मग ते 3 मुद्दे होतील, 4 मुद्दे होतील किंवा कितीही मुद्दे होतील तर ते लिहायचं आहे. मात्र वेळेचं बंधन त्या ठिकाणी पाळायचं आहे किंवा त्याचं नियोजनही तुम्हाला करावं लागणार आहे. त्यानंतर जो चौथा प्रश्न आहे, सगळ्यात सोपा प्रश्न आपण याला म्हणतो. तर इथे आपल्याला दिलेल्या उतार्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आणि हा प्रश्न 4 गुणांसाठी आपल्याला विचारला जातो. तर असा आपल्याच पाठ्यपुस्तकातला शक्यतो उतारा त्या ठिकाणी दिलेला असतो आणि त्याच्यावरती प्रश्न मात्र 3च असतात. मग त्याच्यामध्ये पहिल्या प्रश्नाला 1 गुण आहे, दुसऱ्या प्रश्नाला 1 गुण आहे आणि तिसऱ्या प्रश्नाला 2 गुण आहेत. मग इथे 2 गुण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो किमान 2 मुद्दे तुम्हाला लिहावे लागणार आहेत. त्यामुळे ही काळजी आपण घ्यायची आहे आणि पैकीच्या पैकी गुण मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर हा 5वा प्रश्न आहे. हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे आपला. इथे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची. गुण 6 आहेत. एका प्रश्नासाठी 3 गुण, 2 प्रश्नांचे 6 गुण. 4 प्रश्न दिलेले असतात आपल्याला. इथे 2 प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची असतात. इथे सुद्धा मी सर्वांसाठी तीच सूचना सांगतो, किमान 3 मुद्दे लिहायचे असतात. पण मुद्दे जर एका ओळीमध्ये असतील तर इथे मी सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की त्यांनी 3 गुणांसाठी किमान 6 मुद्दे लिहावेत. आणि जर समजा मुख्य 3 मुद्दे असतील, समजा आपल्याला पर्यटनाचे प्रकार लिहायचे असतील, समजा कोणतेही 3 प्रकार लिहायला सांगितलेले आहेत, तर हे 3 प्रकार लिहिताना तुम्ही समजा आरोग्य पर्यटन लिहित असाल तर त्याच्यामध्ये आरोग्य पर्यटनाचे 2 मुद्दे, त्यानंतर पुढचं एखादं कृषी पर्यटन असेल तर त्याचे 2 मुद्दे आणि त्यानंतर क्रीडा पर्यटन असेल तर त्याचे 2 मुद्दे. जे कोणतेही तुम्ही 3 प्रकार लिहिणार आहात त्याचे प्रत्येकाचे 2-2 असे 6 मुद्दे लिहायचे. किंवा सरळ आपल्याला पर्यटनापासून होणारे फायदे लिहा असं सांगितलेलं असेल तर किमान 6 फायदे लिहायचे. आता एका मुद्द्याला 1 गुण आहे ठीक आहे, परंतु अशा वेळेस आपण जास्तीत जास्त उत्तर त्या ठिकाणी लिहून ठेवायचे. तर इथे हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी विनंती आहे की त्या विद्यार्थ्यांनी एका गुणासाठी 1 मुद्दा न लिहिता इथे अर्ध्या गुणासाठी 1 मुद्दा लिहावा. सर्व ठिकाणी हे तंत्र वापरलं तर अतिशय उत्तम होईल. पण जसा प्रश्न असेल, जसं त्या प्रश्नाचं उत्तर असेल त्यानुसार थोडीफार लवचिकता त्या ठिकाणी पाळायला हरकत नाही. पण या प्रश्नामध्ये मात्र नक्कीच अर्ध्या गुणासाठी 1 मुद्दा लिहा. किमान 3 गुणांसाठी 6 तरी मुद्दे लिहा. जास्तीत जास्त मग 8 असले तरी सुद्धा चालतील. नेहमी माझी एक सूचना असते की त्या प्रश्नाचं जेवढं उत्तर आहे तेवढं उत्तर त्या ठिकाणी पूर्ण लिहा. केवळ 3 मुद्दे लिहून थांबू नका. आपले 1 ते 5 जे काही प्रश्न आहेत ते इतिहास विषयावरचे आहेत आणि 6 ते 9 प्रश्न हे राज्यशास्त्रावरचे आहेत. तर प्रश्न 6वा हा राज्यशास्त्रावरचा आहे. जसा इतिहासावरचा प्रश्न 1 असतो तसाच हा राज्यशास्त्रावरचा प्रश्न 6वा. इथेही तशी सूचना आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करायचीत आपल्याला. ती लिहायची तिथे आपण विधाने. म्हणजे लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण असं व्यवस्थित लिहायचंय आणि त्याच्या खाली अधोरेखित सुद्धा करायचंय. त्यानंतर आणखी एक सगळ्यांसाठी सूचना की एका प्रश्नाचं उत्तर लिहिल्यानंतर मध्ये 1-2 ओळी रिकाम्या सोडायच्यात आणि परत आपण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी लिहायचंय. मग तो प्रश्न भले 1 गुणांसाठी असला तरी सुद्धा.
तर इथे आपल्याला 2 प्रश्न विचारलेले असतात आणि याला गुण सुद्धा 2 आहेत. त्यानंतर हा 7वा प्रश्न आहे. याच्यामध्ये पुढील विधाने चुकी बरोबर ते कारण स्पष्ट करा म्हटलेलं आहे आणि याच्यात 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. गुण आहे त्याला 4, एका प्रश्नाला 2 गुण आहेत. तर या प्रश्नामध्ये जे विधान आहे ते चूक किंवा बरोबर आपण लिहिलेलं जर योग्य असेल तर त्याला 1 गुण असतो आणि त्याच्या समर्थनार्थ म्हणजे कारण जे काही आपण दिलेलं स्पष्टीकरण असतं त्यासाठी 1 गुण असतो. समजा तुम्ही प्रश्न क्रमांक 1 त्या ठिकाणी सोडवत असाल तर तिथे मुख्य प्रश्न क्रमांक 7, उपप्रश्न त्याच्यातला 1 आणि त्याच्यामध्ये मुद्दा क्रमांक 1. तर पुढे लिहायचे तिथे हे विधान बरोबर आहे. त्याच्या खाली मुद्दा क्रमांक 2 टाकायचे, तिथे कारण म्हणायचे आणि त्या कारणामध्ये परत क्रमांक 1 म्हणायचे आणि क्रमांक 2 म्हणून त्याच्या समर्थनार्थ किमान 2 कारणं द्यायची आहेत तिथे. तर या पद्धतीने जर आपण या प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं असेल तर आपला एकही गुण त्या ठिकाणी कमी होणार नाही. तर इथे 3 प्रश्न दिलेले आहेत, कोणतेही 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 8वा आहे. याच्यामध्ये अ आणि ब असे 2 उपप्रश्न परत असतात. अ मध्ये पुढील संकल्पना स्पष्ट करा म्हणून प्रश्न असतो. त्याच्यातील कोणताही एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे, म्हणजे एक संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची आहे आणि त्याच्यासाठी गुण आहेत 2. तर वरती जी काही माहिती सांगितलेली आहे त्यानुसार इथे सुद्धा किमान 2 मुद्दे लिहायचे आणि जर पूर्ण प्रश्नाचे उत्तर आपल्याला येत असेल तर ते पूर्ण उत्तर त्या ठिकाणी लिहायचे. त्याच्यानंतर 8ब मध्ये आपल्याला दिलेल्या सूचनेनुसार कृती करा किंवा पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा अशी कोणतीही एक सूचना त्या ठिकाणी असते. इथेही आपल्याला एकच प्रश्न सोडवायचा आहे आणि त्यासाठी गुण हे 2 आहेत. प्रत्येक संकल्पना चित्रामध्ये किमान 4 रिकाम्या जागा त्या ठिकाणी दिलेल्या असतात आणि त्या आपल्याला भरायच्या असतात. हा आपला शेवटचा प्रश्न आहे, म्हणजे 9वा प्रश्न. याच्यामध्ये पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा म्हणून प्रश्न असतो. कोणताही एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे, त्याच्यासाठी 2 गुण आहेत. 2 प्रश्न दिलेले आहेत, 2 पैकी एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे सुद्धा किमान 2 मुद्दे लिहायचे आहेत, परंतु नेहमीप्रमाणे त्याचं पूर्ण उत्तर लिहायचं. मग त्याच्यामध्ये 3 किंवा 4 मुद्दे असतात, वरती सांगितल्याप्रमाणे जे काही असेल ते त्याचं पूर्ण उत्तर लिहित चला. पूर्ण गुण आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत. या पद्धतीने जर आपण हा पेपर सोडवलेला असेल तर आपल्याला पूर्णच्या पूर्ण म्हणजे 40 पैकी 40 गुण मिळण्याची 100% खात्री त्या ठिकाणी देता येते. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपल्याला समजलेलं असणार आहे, म्हणजेच ही कृतीपत्रिका आपल्याला व्यवस्थित समजलेली असणार आहे. व्हिडिओ आपल्याला आवडलेला असेल तर नक्कीच आपण व्हिडिओला लाईक करणार आहात. आपल्या वर्गमित्रांनाही व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. या चॅनेलवर आपण नवीन असाल किंवा अजूनपर्यंत आपण या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील अभ्यासासाठीचे महत्त्वाचे व्हिडिओ असेच आपल्याला लवकरात लवकर मिळत राहतील. पुढील व्हिडिओपर्यंत मी आपला निरोप घेतो. धन्यवाद.